श्रावण महिना आल्यामुळे एवढी गर्दी आहे ना मॉलमध्ये. काय काय घ्यायची. आणि जबरदस्त महादेवांच्या मूर्ती वगैरे आल्या होत्या गणपती बाप्पाच्या. हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ. ओम साईराम. श्रावण महिना परवापासून चालू होते, गुरुवारपासून. तर थोडी शॉपिंग करायची होती आणि 15 तारखेपासून मी काय करणार आहे ते तुम्हाला मी 16 तारखेला सांगेन. पण एवढं सुंदर आहे ना, म्हणजे जी म्हणतात ना, देवाची इच्छा असेल तरच आपल्याकडून ते घडून घेतलं जातं. स्वामींची इच्छा असेल तरच म्हणतात ना, स्वामी करून घेतात आपल्याकडून. तर ते मी करणार आहे. तर थोडी शॉपिंग करायची होती. थोडी शॉपिंग माझ्या बहिणीने तिकडून पाठवलेली आहे. आता कसं झालं आहे, पहिला पण पैसे ह्याच्याने पाठवायचं, आता लगेच येऊन जातं. मी म्हटलं की तू जा म्हटलं तिथे हे कर आणि थोडं पाठवून दे मला सामान. ते मी उद्या दाखवेन तुम्हाला ती काय काय माझ्या बहिणीने शॉपिंग पाठवलेली. तर चला आता मॉलमध्ये. फोन घेतला आहे, त्याचं मी शूट करत होते. तर हे बघा किती हे दिसते बघा, ती गाडी वगैरे बघा कसं ब्रिजवरचं. ते रिव्हरफ्रंटचंच व्ह्यू आहे साबरमती नदीचा. हे बघा जबरदस्त. तो पण मी फोन घेतलेला, उद्याच त्याचं शूट करून दाखवून. त्याचं मी हे करत होते बघा, फोनने शूट करत होते. छान वाटत होता, पण मस्त होता फोन. हे बघा. नंतर इथून आम्ही रविवार बाजारमध्ये गेलेलो. संडे बाजार भरतो नाही, ते जुनी वस्तू नवी वस्तू खूप येते विकायला. इथे सगळे देवाची वस्तू होत्या. म्हणजे जुन्या देवाच्या वस्तू इथं सगळ्या विकायला होत्या. नवीन देवाच्या पण वस्तू विकायला असतात आणि जुने पण वस्तू विकायला असतात आणि नव्या पण वस्तू विकायला असतात इथे. जसं तुम्ही घेईल तसं असतं. आता इथून आम्ही लो गार्डन साईडला चाललो आहे, नॅशनल हँडलूममध्ये. त्या फोनमध्ये ना फ्रंट आणि बॅक साईडचं पण शूट होतं, म्हणून मी हे केलं होतं, तुम्हाला दाखवते. खूप छान वाटला होता ते फोन मला. खूप म्हणजे खूप मस्त वाटलं होतं. आणि लो गार्डनला आत्तापासूनच चण्याचोळीची एवढी शॉपिंग चालली नाही ते बघा. अजून श्रावण महिना संपणार, गणपती बाप्पा संपणार, नंतरच ते नवरात्री येणार. पण इथे जबरदस्त गर्दी होते. तुम्हाला मी कायम ब्लॉग दाखवतेच इथला करून. आणि हे पण बघा आता जबरदस्त गर्दी किती आहे. आणि संडे असल्यामुळं खूपच गर्दी होती मॉलमध्ये पण. आणि श्रावण महिना पण चालू होणार, तर कृष्णाचे कपडे वगैरे एवढे सुंदर सुंदर आले होते ना, खूप क्यूट वाटत होते. आणि छोटे छोटे कृष्णा पण डॉल टाईपमध्ये आले होते, मस्त वाटत होतं. हे बघा खूप मस्त वाटत होते इथे. मला चौरंग घ्यायचं होतं. माझं चौरंग आणि पाट वगैरे सगळं हे असं लॅमिनेशनमधलं कराडमध्ये. इथे फक्त एकच चौरंग आहे. मला पाट घ्यायचा होता, जे मी 16 तारखेला करणार आहे. त्याची शॉपिंगसाठी गेली होती मी. तर पाट नव्हता माझ्याकडे, होता पण ते लाकडी होता. मग म्हटलं नवीनच ह्याच्यावर सगळं सुरुवात करायची, म्हणून थोडी शॉपिंगला गेली होती मी. दाखवते पुढं मी काय काय घेतलं आहे. हे बघा एवढं मस्त मस्त आलं होतं ना सगळं. महादेवाची वस्तू विकायला आलेल्या आहे. पुन्हा हे कृष्ण भगवान होते की नाही, डॉलमध्ये विकायला आलेल्या. आणि गणपती बाप्पा वगैरे एवढे सुंदर सुंदर विकायला आले होते ना, खूपच छान होतं. हा मी परत फ्रंट आणि बॅक साईडचा कॅमेरा चालू केलेला बघा. छान होतं बघा इथे पण. आणि हे नजरचं दोषचं बघा, ते केवढं मोठे मोठे होते. आणि गणपती बाप्पा छोट्यापासून मोठ्यापर्यंत होते सगळे विकायला. पुन्हा दुर्गादेवी वगैरे, मारुती. हे बघा छोटे गणपतीपासून मोठ्या गणपतीपर्यंत. आणि पुन्हा कृष्णा वगैरे पण होते. आणि महादेवाचे पेंट असं सगळं होतं इथे बघा विकायला आलेलं. आणि एवढी गर्दी होती ना मॉलमध्ये, जबरदस्त गर्दी होते. हे बघा संडे असल्यामुळे जास्तच गर्दी होती. बॅक साईड आता या आजान होते. हे बुद्धांची पण मूर्ती आल्या होत्या छोट्यापासून मोठ्यापर्यंत. हे छोटे छोटे घोडे बघा. आणि हे बघा आदियोगी, ते आपल्या तिकडचं ते आहे ना
कृष्ण सॉरी महादेवाची एकदम मोठी मूर्ती असते ना, तिथं होतं ते आलं होतं. छोट्या छोट्या मूर्त्या श्रावण महिन्यामुळे. पुन्हा हे तुळशीचं पॉट वगैरे बघा, एक सिरॅमिकमध्ये होतं. छान होतं, पण मस्त होतं हे बघा, भारी होतं ते तुळशीचे पॉट वगैरे. इथे झुला वगैरे आले होते, इथे थाळ्या होत्या सगळ्या. इथे छोटे हत्ती वगैरे असं होतं. इथे पण थोडं मी घेतलं आहे, ते मी दाखवेन तुम्हाला सगळे शॉपिंग. इकडे घड्याळ वगैरे होते. गर्दी खूपच होती. इथे मी करणार आहे ना 16 तारखेला, त्यासाठी मी रांगोळीचं पुढं घेतलेलं ठेवायला. आणि इथे राख्या बघा किती आल्या होत्या आत्ताच, म्हणजे खूप टाईम आहे अजून रक्षाबंधनला, तर राख्या बघा किती आल्या होत्या. आणि इथे कसं आहे, भावाचं लग्न झालं का नाही की वहिनींना पण राखी बांधायची इथे पद्धत आहे. तर ही बघा, ही वहिनीची राखी असते, अशी लॉंग टाईपमध्ये, अशी लटकन टाईपमध्ये वहिनीला राखी बांधायची असते. ते रक्षाबंधन दोघांसाठी पण असते, वहिनीला पण बांधायला जायचं आणि भावाला पण बांधायला जायचं. ते आता इथे बिलिंग केलं बघा. आता निघालो आम्ही बाहेर. नंतर तिथून आम्ही 3 दरवाजेला गेलेलो. 3 दरवाजेला थोडी शॉपिंग करायची होती, का तर इथे खूपच गर्दी होती, त्यामुळे म्हटलं चला तिकडे जाऊया. तर तिथे थोडं शॉपिंग केली होती. इथे एक्झिबिशन चालू आहे बघा, हे दाखवेन तुम्हाला नंतर मी त्याचं पण शूट करून. हे बघा, हे लो गार्डनचं नळवाला सर्कल आहे, ते आहे नवरंगपुरा साईडचं तो एरिया आहे. म्हणजे इथे सर्व चण्याचोळी वगैरे इथे भेटतात. इथून हे लो गार्डन, जे मोठं गार्डन बोलतात ना, ते इथे आहे. हे बघा, हे सगळे या साईडला हे जे चण्याचोळी वगैरे वाले असतात ना, त्यांचे टेम्पो वगैरे इथे उभी करतात. इथे 3 दरवाजेला आम्ही आलो होतो. इथे पण गर्दी बघा किती आहे. इथे कायम गर्दी असतेच, कायम बघेल तेव्हा इथे गर्दी असते. नको वाटतं इकडे यायला, म्हणून मॉलमध्येच जातो आम्ही. म्हणजे थोडं जास्त पैसे देऊन हे घ्यावं वाटतं, असं वाटतं. एवढी गर्दी असते, नाही तर गाडी पण लावायला जागा नसते. वॉशरूमच्या पुढे मॅट मी हलक्यामधलेच हे केले होते, घेतले होते. आणि थोडे दुसरी पण वस्तू घेतली होती इथे. पुन्हा मी चटई घेतली होती. हे बघा, ही लाल कलरची. दुसऱ्या चटई नव्हत्या या अंकलकडे, त्यामुळे मग ही घेतली मी आणि नंतर घरी गेलो होतो. आता आलो आहे घरी. मी तुम्हाला शॉपिंगचं उद्या दाखवेन, आणि काय आहे, मी 16 तारखेला काय करणार आहे ते पण सांगेन थोडा टायमाने. बाय.